भैया माइक ले लेना होता हाँ क्या घूम दोनों बड़े के पास उनको बोलो भैया माइक ले लेना माइक आगे दे दो ना मेरा मुंह आगे देना गाने में भैया माइक आगे ले लो माइक 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 ताई से पास ये माइक आगे ताई से मेरा माइक भी वहीं पे रखो भैया माइक आगे रखो सारे अविनाश वो दादा सोरटकर साहेब चालू आहे का बघा थोडं शांत बसा प्लीज उनको जान दो वार्ड मध्ये she would like to speak with you separately. Yes, please. She is inside. Yeah, but I first need to understand what is really actually happening. Actually, आपल्या हॉस्पिटलचं काही नव्हतं. खूपच वाढलं होतं. त्याच्यामध्ये माल वाढले. पेशंट व्यवस्थेसाठी आपल्याकडे काही संबंध नाही. पुन्हा कशी आहे? Yes. She is not कशी करतात? आपण त्यांना सिक्युरिटीने काही रोखण्याचा प्रयत्न शेमफुल आहे. लाज वाटली पाहिजे ना हॉस्पिटलमध्ये हिंमतच कशी होते हॉस्पिटलमध्ये येऊन गुंडागर्दी करायची. पण आपली काही हॉस्पिटलची काही हे आहे सुरक्षा यंत्रणा आहे मॅडम त्यांनी काय केलं त्यांनी एक काय झालं की आपल्याला पेशंट इमर्जन्सी होते त्यामुळे हे लोक आम्ही काम चालू ठेवलेले आहे पण अजूनही आमच्या अशा भरपूर साऱ्या मागण्या आहेत ज्यांची पूर्तता करण्याची गरज आहे आणि कॉलेज प्रशासनाचा सपोर्ट करतो सरकारकडून बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज सकाळी मी औरंगाबादला जेव्हा आले तेव्हा मी सिंदखेड राजाला दर्शनासाठी जाताना माझ्या मोबाईलवर एक बातमी आली की घाटी हॉस्पिटलमध्ये चुकीची घटना घडलेली आहे आणि एका डॉक्टरावर हल्ला झालेला आहे. मी तातडीने इथल्या टीमना फोन केला माहिती केली आणि परत येताना मी आवर्जून इथे आले कारण डॉक्टर सुद्धा कुठल्याही व्यक्तीवर जर हल्ला या राज्यात होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. ही सगळी माहिती आम्ही सगळ्यांनीच मिळून घेतलेली आणि दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या चर्चेमध्ये. एक तर की संभाजीनगरमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झाला. इथे महिलाही म्हणतायत की हॉस्पिटल तर सोडा शहरामध्ये पण क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे तातडीने दोन लोकांची भेट ट्विट तर मी आज लगेच करणार आहे आणि उद्या मी मुंबईला जाऊन वेळ मागणार आहे. एक म्हणजे या राज्याचे गृहमंत्री या राज्याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातली एक महिला डॉक्टरच ऍक्च्युली नुसती महिला नाही कुठल्याही डॉक्टरचा तेवढाच मान सन्मान झाला पाहिजे जी ऑन ड्युटी एका मेडिकल सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर वार होतो हे लाजिरवाणं आहे. आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री ही आपल्याला महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे की डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी तुमची यंत्रणा काय करते. कोण त्यांच्या मुला मुलींना मग हॉस्पिटलमध्ये काम करायला पाठवेल अशा जर गुंडागर्दी सुरू झाली तर. आणि हे फक्त हॉस्पिटल परत सीमित नाही संभाजीनगरमध्ये क्राईम वाढलाय असे स्थानिक लोक बोलत आहेत. त्याच्यामुळे अर्थातच हे गृह मंत्रालयाचं फेलियर आहे आणि देवेंद्रजींना याचं उत्तर द्यावं लागेल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा स्थानिक डॉक्टर हे काल आंदोलन करणार होते पण मी
डीन आणि त्याच्या सगळ्या प्रशासनाचे घाटी हॉस्पिटलच्या मनपूर्वक आभार मानते की त्यांनी अतिशय विषय गांभीर्याने घेतला. डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्यापैकी एकावर एवढा मोठा हल्ला झाला तरी आपण लोकसेवेत आहोत, ती विचारांची प्रगल्भता दाखवली आणि दोघांनी एक टीम म्हणून काम करून त्यांनी काल जो आंदोलन रात्री काल सकाळी करणार होते ते त्यांनी नाही करायचं ठरवलं. त्याच्यामुळे त्यांचेही काही विषय आहेत, त्यांच्या स्टायपंडचे पैसे मिळत नाहीयेत, अनेक काही मुद्दे आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचे मुद्दे आहेत. हे त्यांच्या डिपार्टमेंटचे मंत्री आता हसन मुश्रीफ जी आहेत, उद्या हसन मुश्रीफांचीही मी वेळ मागणार आहे आणि मी देवेंद्रजींचीही वेळ मुंबईला मागणार आहे आणि इथून निघाल्या मी दोन्ही मंत्रालयाला ट्विट करणार आहे, कारण का विषय अतिशय गंभीर आहे आणि नक्की छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय. महिला सुरक्षितता, डॉक्टरांची सुरक्षितता, गुंडागर्दी चल रही है यार. कोणी उठावं आणि हॉस्पिटलमध्ये घुसून लोकांना मारावं. करते काय ट्रिपल इंजिनचं खोके सरकार, 200 आमदारांचं सरकार आहे. कार्यक्रमात सगळीकडे पुढे असतात आणि आमच्या मुलींची सुरक्षिततेचा कोण जबाबदारी घेणार. इट्स अ कम्प्लीट. मी नेहमी लोक या ट्रिपल इंजिनच्या सरकारला आवडत नाही मी बोलताना, पण इट इज अ पॉलिसी पॅरालिसिस. एवढे 200 आमदारांचं एवढं मोठं हे सरकार असलं तरी पॉलिसी लेवलला मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचे प्रश्न असतील, शहराची सुरक्षितता, मुलींची सुरक्षितता, याची उत्तरं कोण देणार. सगळे आज कार्यक्रमात व्यस्त आहेत. कांद्याच्या भावाचा प्रश्न आज आम्हाला अपेक्षित होतं की मला वाटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे गेले आहेत आज नाशिकला. माझी अपेक्षा होती की त्यांनी कांद्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा, पण पत्रकारांकडून कळलंय कांद्यावरच काही चर्चा झाली. मुंबईमध्ये सुरक्षिततेबद्दल, पाण्याचे प्रश्न, अनेक प्रश्न मुंबईत आज आहेत, नाशिकमध्ये त्याच्याबद्दल काही चर्चा झाली नाही, कोणाच्याच भाषणात झाली नाही. आणि आज गृहमंत्र्यांनी तरी औरंगाबादला या गोष्टीचा फॉलोअप करून एक स्टेटमेंट करायला पाहिजे होतं, तर गृहमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे त्याच्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं.